नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता लता म्हणत असते, हे बघ बाळा माझ्या, आज श्रावणी सोमवार आहे, आज माझ्या हातामध्ये प्रसादाचा शिरा आहे, तो मी तुला आज खाऊ घालणार माझ्या हाताने. तेव्हा आता जानकी म्हणते, आई हा देवाचा प्रसाद नाही तर हा देवाचा संकेत सुद्धा आहे ग. किती वर्षांनी वाट बघते आहे मी की मला माझी आई भेटेल, आज भेटेल, उद्या भेटेल, पण आज तो दिवस आला आणि आज तू मला भेटली. खूप आनंदाचा क्षण आहे आणि आनंदाचा दिवस आहे. आई तू मला भरव हा प्रसादाचा शिरा, माझं तोंड गोड कर तुझ्या या मऊ मऊ हातांनी. तेव्हा आता लता तिच्या हाताने जानकीला भरवते, पण त्या शिरामध्ये आता म्हणजे बेशुद्ध व्हायचं औषध असतं. तर आता इथे लता जानकीला औषध म्हणजे शिरा भरवते, पण जानकी आता बेशुद्ध होते. तर आता जानकी बेशुद्ध झाल्यावर ऐश्वर्या आता लताला उचलते आणि इथे किडनॅप करून घेते, गायब करून टाकते तिथे. तर जानकीला आता शुद्ध येते. जानकी म्हणते, आई आई कुठे गेलीस तू, घरी गेलीस का आई? तेव्हा ती शोधत आता ती घरी येते. तेव्हा तिथे ऋषिकेशचे हात धरते आणि म्हणते, ऋषिकेश तुम्हाला माहिती का आज काय झालं? आज खूप मोठी आनंदाची गोष्ट झाली माहिती का, आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगते आज. असं म्हणताच तेवढ्यात आता पोलीस येतात दरवाज्यात आणि पोलीस म्हणतात की जानकी रणदिवे कोण आहे, त्यांना लताच्या खुनीच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात येत आहे. तेव्हा आता हे ऐकून जानकीच्या आई आणि ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते. जानकी म्हणते, काय लताचा खून? माझ्या आईचा खून कसा झाला? कोणी केला? मी तर काही केला नाही, मी त्यांना शोधते आहे. पोलीस म्हणतात, हे आता काही सांगू नका मला, आधी पोलीस स्टेशनमध्ये चला आणि मग काय बोलायचं आहे ते बोला. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश तुम्हाला माहिती ना मी खून करेल का कोणाचा? मी कोणाचाच खून करू शकत नाही, लता तर माझी स्वतःची आई आहे. पोलीस आता जबरदस्ती आता जानकीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी मला तुझ्यावर विश्वास आहे, तू हे असं कृत्य करू शकत नाही, मी येतोच तुला सोडवायला, असं म्हणून आता ऋषिकेश काहीतरी धडपड करत असतो. तर मंडळी आता जानकी स्वतःला निर्दोष कशी सोडणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.